विवेक रामकृष्ण तेगा. गाव नाव सांगा तुमचं. विवेक रामकृष्ण तेगा. वय वय 62 वर्ष. राधा कुठे कावली जिल्हा यवतमाळ. केव्हा तुम्हाला त्रास आहे? असा मुलगा. बरं. आणि संबंध काय तुम्हाला? चालूच होतं ट्रीटमेंट चंद्रपूरला. डॉक्टर अच्छा. ट्रीटमेंट आहे म्हणून चालू द्यावं लागते. त्यानंतर त्यांनी बायोप्सी केली. त्यांनी यांच्याकडे पाठवलं. बरं ठीक आहे. कॅन्सरचे पेशंट आहे. असा तोंडाचा आणि घशाचा जो कॅन्सर असतो अशा पेशंटला जेव्हा अॅनेस्थेशिया देतो आपण, अशा वेळी अॅनेस्थेशियासाठी आवश्यक असलेली जी नळी टाकत असतो आपण घशाला, हे टाकताना फार अडचण जाते. कारण अशा पेशंटमध्ये जो कॅन्सरचा गोळा असतो हा तोंडाद्वारे बाहेर आलेला असतो आणि जे नॉर्मल अॅनाटॉमी असते, जे शरीर रचना असते ती पूर्णपणे बदललेली असते. अशा पेशंटमध्ये एअरवे आपण होणे डिफिकल्ट असतो आणि अॅनेस्थेशिया देताना मेनली आपल्याला ट्यूब टाकताना डिफिकल्टी जात असते अशा पेशंटमध्ये. अशा पेशंटमध्ये ऑपरेशन झाल्यानंतरही तोंडामध्ये आपल्याला जेवणासाठी नळी टाकवून ठेवावी लागते. त्यामुळे श्वास घ्यायला ऑपरेशन नंतर डिफिकल्टी जाऊ नये यासाठी तिथे सूजन येऊ नये यासाठी आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते. जो पेशेंट है जो अपने आसपास ऑपरेट हुआ है उसका जैसे कैंसर नहीं था बट कैंसर जैसी परिस्थिति पूरी तैयार हो गई थी और उसके अंदर कैंसर कभी भी हो सकता है. ये पूरा ही हम सीटी स्कैन देखिए उसमें डेप्थ देखें मतलब कितनी गहराई तक है कैंसर की शुरुआत होती है. ये असली अर्ली स्टेज कैंसर हो सकता है.